महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर शहर जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत। अक्कलकोटमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा होत आहे। या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा जाहीर प्रवेश होत आहे। त्या जाहीर प्रवेशाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये प्रत्येक चौकात मोठमोठे डिजिटल बॅनर लागण्याचं पाहावयास मिळतंय। एकंदरीतच हे बॅनर लावण्यापूर्वी काल रात्री मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि वाद झाल्याची चर्चा देखील शिवसैनिकांमध्ये आहे। एकंदरीतच जुने जे शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदे यांच्या विचाराचे, त्यांनी मात्र नवीन जे प्रवेश करत आहेत म्हेत्रे यांचा फोटो टाळल्याचं चित्र आपल्या डिटेलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी संपर्क प्रमुख महेश साठे आणि काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा फोटो चक्क टाळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। यावरून शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। याचबरोबर इथल्या जे स्थानिक शिवसेनेच्या नेता आहेत राठोडताई यांनी देखील जे संपर्क प्रमुख आहेत महेश साठे यांचा फोटो वगळलेला आहे। एकंदरीतच महेश साठे यांच्या कार्यपद्धतीवर स्थानिक जुने जे शिवसैनिक आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं चित्र आपल्यास पाहावयास मिळत आहे। जुने शिवसैनिकांनी आपलं भावना देखील पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केलेली आहे। शिवसैनिकांमधून असं बोललं जातं की एकंदरीतच जे महेश साठे आहे ते नवीन शिवसैनिकांना प्रवेश देतात आणि त्यांना लागलीच पद देखील देतात, जुन्या शिवसैनिकांना विश्वासात घेत नाहीत असंही बोललं जातं। याचं उदाहरण म्हणजे सोलापुरातील जे शहर अध्यक्ष नेमलेले आहेत चव्हाण यांची नेमणूक हे डायरेक्ट प्रवेश करून त्यांना शहर अध्यक्ष पद देण्यात आलं। शिवसेनेमध्ये असं कधीही घडलं नाही असंही शिवसैनिक सांगत आहेत। एकंदरीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री हे अक्कलकोटच्या दौऱ्यावर असून काँग्रेसचे माजी मंत्री आणि अक्कलकोट तालुक्यातील दिग्गज नेतृत्व प्रवेश करत असताना शिवसेनेमध्ये मात्र गटबाजी असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। ही गटबाजी एकनाथ शिंदे कशा पद्धतीने शमवणार आणि एकसंघ शिवसेना कसं ठेवणार हे पाहणं येणाऱ्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे। नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर।